जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनानं 22 एप्रिल 2024 रोजी आचारसंहिता असताना देखील अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा नेमका फायदा राज्यातील कोणत्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना होऊन त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी निर्गमित झालेला राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन लागू करण्यासंदर्भातला हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। जे कर्मचारी 2005 पूर्वी अपॉइंट झालेले आहेत, पण त्यांची नेमणूक जी आहे ती नंतर आहे आणि अधिसूचना जाहिरात जी आहे ती 2005 पूर्वी जी आहे त्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना जी आहे ती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सदर अधिकाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/2/2024 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचा अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्याची बाब शासनाच्या विचारात नव्हती आणि या अनुषंगानं जे कर्मचारी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कार्यरत आहेत त्यांना वित्त विभागाच्या दिनांक 2/2/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचा अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत। जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचं नाव, पदनाम देखील दिलेलं आहे। या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मूर्ती सादर करण्यास सांगितलेला आहे। त्यामुळं निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे, आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल। जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात यांना येत असल्यामुळं नव्यानं भविष्य निर्वाह निधी DPF खातं तत्काळ उघडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। NPS खातं बंद करण्यास सांगितलेलं आहे। कर्मचाऱ्याच्या हिश्श्याची रक्कम, देय, अनुज्ञेय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्यांच्या नव्यानं उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन NPS खात्यातील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम जी आहे देय, अनुज्ञेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याच्या संदर्भात सुद्धा कळवण्यात आलेलं आहे। त्यामुळं जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे। एकीकडं 2005 नंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भातला निर्णय विधानसभेत घेतला असताना सुद्धा त्या संदर्भातला निर्णय निर्गमित झालेला नाही। त्यामुळं राज्यातील इतर शासकीय कर्मचारी जे जुन्या निवृत्तीवेतन योजनेच्या प्रतीक्षेत आहेत ते सध्या संभ्रमात आहेत आणि इकडं या जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भातला इतर खात्यातला निर्णय जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे, पण इतर जे कर्मचारी आहेत ते प्रतीक्षेत जे आहेत त्यांच्यासाठी आणखी प्रतीक्षाच करावी लागणार आहे। त्यामुळं निश्चितच या संदर्भात शासनाला ठोस पावलं उचलावी लागणार आहेत। तर हा होता महत्त्वपूर्ण शासन निर्णय, महत्त्वपूर्ण बातमी। आपल्याला काय वाटतं, जुनी पेन्शन योजना सरसकट लागू होईल का? नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।